नमस्कार मित्रांनो, आज मी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलोय। राज्य शासकीय कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी यांना 7व्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणार आहे। ही थकबाकी कोणाकोणाला मिळणार आहे व कोणत्या महिन्याच्या वेतनात ही थकबाकी दिली जाणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे। मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल। चला तर आता आपण प्रत्यक्ष स्क्रीनवरून याबाबत जाणून घेऊया। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याचे प्रदान करण्याबाबत महाराष्ट्र शासन वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक वे/2019/प्रक्र/8/सेवा 9 मंत्रालय मुंबई 32 दिनांक 20 जून 2024। शासन आता असे आदेश देत आहे की राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेल्या 7व्या वेतन आयोगाच्या अनुक्रमे वेतन आणि निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम पुढे नमूद केल्याप्रमाणे यथास्थिती भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी अथवा रोखीने अदा करावी। निवृत्ती वेतन धारकांना निवृत्ती वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या निवृत्ती वेतनासोबत रोखीने अदा करण्यात यावी। राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी। सर्व जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा आणि इतर सर्व शासन अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचाऱ्यांच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतनासोबत अदा करण्यात यावी। वरील ब आणि क मधील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत 1. भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम त्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात यावी आणि राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अथवा परिभाषित अंशदायी निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांच्या थकबाकीची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी। 2. जे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसह दिनांक 1 जून 2023 ते या शासन निर्णयाच्या आदेशाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झाले असतील अथवा मृत्यू पावले असतील अशा कर्मचाऱ्यांना वेतनाच्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यात यावी। 2. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात येणाऱ्या थकबाकीच्या 5व्या हप्त्याच्या रकमेवर शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 14 मधील तरतुदीनुसार दिनांक 1 जुलै 2023 पासून व्याज अनुज्ञेय राहील। 3. भविष्य निर्वाह निधी योजनेच्या खात्यात जमा करण्यात आलेली रक्कम शासन परिपत्रक दिनांक 20 फेब्रुवारी 2019 मधील परिच्छेद क्रमांक 14 मधील तरतुदीप्रमाणे काढता येणार नाही। 4. थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी वरील वाचा क्रमांक 1 ते 5 येथील शासन आदेशातील अन्य तरतुदींचे अनुपालन करण्यात यावे। 5. सदर शासन निर्णय वित्त विभाग सेवा 4 कार्यासनाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक 53/24 सेवा 4 दिनांक 24/4/2024 अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने विनायक अरविंद धोत्रे, वि. अ. धोत्रे, उपसचिव, महाराष्ट्र शासन।
तर मित्रांनो, आता आपण जाणून घेतलेत की 7व्या वेतन आयोगाची थकबाकी कोणाकोणाला व कधी मिळणार आहे ते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रमंडळीच्या ग्रुपवर फॉरवर्ड करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझे असेच कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटनावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.